अ, पंतप्रधानांनी जे 3 आव्हान केलेले आहे, त्यातलं सगळ्यात पहिले त्यांनी हे सांगितलेलं आहे, की तेल अर्थात पेट्रोलचा उपयोग कमीत कमी करावा. त्यांनी दुसरं आव्हान हे केलेलं आहे, की परदेशात कमी जावं. लग्न प्रसंगी पण लोकं बाहेर जातात किंवा बाहेर जाऊन लग्न करतात, त्यांना त्यांना थांबवावं. तिसरं त्यांनी आव्हान केलेलं आहे, की 1 वर्षापर्यंत सोन्याचे दागिने खरेदी थांबवावी. मला एकच म्हणणं आहे, की ज्वेलरीची दागिने खरीददारी थांबवणे हे खरोखरच खूप एक कठीण होईल. कारण ही इंडस्ट्री एक खूप मोठी इंडस्ट्री आहे. जी-डी-पी मध्ये 7% पर्यंत 60% पर्यंत याचं योगदान आहे. डायरेक्टली 70 लाख कारागीर याच्यावर अवलंबून आहे. 30 लाख एम्प्लॉईज आमच्यासोबत काम करतात. ओव्हरऑल जर बघितलं तर 1 ते सव्वा कोटी लोकं डायरेक्टली याच्यावर रोजगार उपलब्ध करतात आणि 1 वर्षापर्यंत जर ज्वेलरी खरीददारी बंद झाली, तर 1 ते सव्वा कोटी लोकांपर्यंत बेरोजगारीचा एक मोठा संकट येऊ शकतं. मला असं वाटतंय प्रधानमंत्रींचं असं म्हणणं असावं, की जे लोकं इन्व्हेस्टमेंटसाठी खरीददारी करतात, त्यांनी ती खरीददारी थांबवावं. त्याच्यासाठी ॲज अ ज्वेलरी इंडस्ट्रीच्या चेअरमॅन होण्याच्या नाते मी पण तेच सांगेन, इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खरीददारी करणं नक्कीच थांबवावं. परंतु ज्वेलरी खरीददारी करणं हे योग्य होणार नाही थांबवणं. त्याच्यासाठी एक मोठा बेरोजगारीच्या व्यतिरिक्त या इंडस्ट्रीला सपोर्टिव्ह अशा भरपूर इंडस्ट्री असतात. जसं की पॅकेजिंग इंडस्ट्री, आर्किटेक्चर इंडस्ट्री, युनिफॉर्म इंडस्ट्री अशा भरपूर इंडस्ट्री याच्यासोबत संलग्न असतात. त्याच्यामुळे मोठा इम्पॅक्ट जी-डी-पीवर पण पडू शकतो. त्याच्यामुळे ज्वेलरी खरीददारी थांबवणं ते योग्य होणार नाही. मला एकच म्हणणं आहे, की ही इंडस्ट्री खूप अ, चांगली इंडस्ट्री आहे आणि ही 5,000 वर्ष जुनी इंडस्ट्री आहे. ऑल इंडिया जेम एंड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी ज्याप्रमाणे इम्पोर्ट वाढत होतं, त्याच्यावर ऑलरेडी सरकारकडे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सबमिट केलेली आहे. ती लवकरात लवकर लागू करावी, जेणेकरून जे आपलं इम्पोर्ट एक वर्षभरात 600 ते 700 टन जे दर वर्षाला होत आहे, ते 100 टन किंवा 150 टनापर्यंत येऊ शकेल आणि याचं एंड टू एंड सोल्युशन आम्ही सरकारला दिलेलं आहे. सोबतच याची जिम्मेदारी पण आम्ही घेतोय, की ही योजना पूर्णपणे राबवायची, जेणेकरून भारतीय लोकांकडे जे जवळ-जवळ 40,000 ते 50,000 टन सोनं अवेलेबल आहे, ते सोनं आपल्या चलनात कसं यावं, त्याची योजना आम्ही ऑलरेडी सरकारला दिलेली आहे. खरं तर ही नेमकी स्कीम काय आहे? गोल्ड मॉनिटायझेशन जे तुम्ही सांगताय आणि त्याचा कसा अवलंब बघा, गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अशी स्कीम आहे, की भारतीय लोकांकडे जे सोनं, असं सोनं जे उपयोगात नाही आहे, ते मोनेटाईज अर्थात ते चलनात कसं आणावं, त्याच्यासाठी ही योजना आम्ही सबमिट केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत कुठलंही सोनं, नाणं असो किंवा गोल्ड बार असो किंवा अशी काही ज्वेलरी जी उपयोगात नाही, ती ज्वेलरी तुम्ही ज्वेलर्सच्या माध्यमातून त्याला फिजिकल ज्वेलरीला डिजिटल करायचं. डिजिटल करून बँकेला द्यायचं आणि बँकेला जेव्हा आपण देतो, तर ते घरी ठेवलेलं सोनं तुम्हाला फक्त आणि फक्त रेट एप्रिशिएशनच्या व्यतिरिक्त काहीच देत नाही. तुम्हाला बँकेतर्फे त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल आणि ते बँक पुन्हा ते ज्वेलरी किंवा मेल्ट केलेली प्युअर केलेली ज्वेलरी पुन्हा ते ज्वेलरला देतील. म्हणजे फिजिकलला डिजिटल, डिजिटलला फिजिकल करून उपयोगात आणता येईल. म्हणजे हे पूर्ण सर्कल हा पूर्ण आम्ही सरकारला सबमिट केलेला आहे. जेणेकरून ज्वेलर्सला पण रॉ मटेरियलसाठी दागिने घडवायला बुलियन फॉर्ममध्ये गोल्ड मिळेल आणि हे पूर्ण सर्कल कंप्लीट होईल आणि याच्या माध्यमातून आपला इम्पोर्ट जो 600 ते 700 टन दर वर्षाला एक ॲव्हरेज आहे, तो जवळ-जवळ नाहीसा करता येईल. कुठेतरी अग्रेसिव्ह बाईंग होण्याची शक्यता ह्या सगळ्या निर्णयामुळे किंवा अचानक केलेल्या सूचनेमुळे नक्कीच कालपासूनच हे जेव्हा वक्तव्य प्रधानमंत्रींकडनं जेव्हा आलेलं, तेव्हापासूनच मला खूप कॉल यायला लागलेले. अग्रेसिव्ह बाईंग पण होऊ शकतो असं नाही म्हणायला हरकत नाही. कारण बरेचदा ज्या गोष्टीला आपण नाही म्हणतो ती उलटी लोकं असं अजून करायला बाहेर निघतात. त्याच्यामुळे आजचा दिवस कसा जाईल ते माहीत नाही. परंतु मला एकच सल्ला राहील, पर्याप्त भारतात सोनं आहे. पर्याप्त लोकांना कुठेही कमी होणार नाही. फक्त आणि फक्त अग्रेसिव्ह बाईंग किंवा इन्व्हेस्टमेंट बाईंगसाठी थोडं लोकांनी थांबावं आणि जे खरोखरच ज्यांच्याकडे लग्न प्रसंग आहे, ज्याच्याकडे कार्यक्रम आहे, त्यांनी खरीदारी कुठल्याच प्रकारची सरकारतर्फे कुठलीच अशी रोकथाम आम्हाला दिलेली नाही.